नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, उद्या होणार आहेत बैलगाडा क्षेत्रामधील अजून एक मानाचं मैदान। मित्रांनो, महाराष्ट्र केसरीचे मैदान होणार आहे कोले, तालुका कराड, जिल्हा सातारा। मंगळवार दिनांक 11/2/2025 रोजी मैदान मात्र होणार आहे। खूप सुंदर असं मैदान मित्रांनो आपल्याला बघायला मिळणार आहे। बक्षिसांचं स्वरूप तुमच्या समोरच आहे मित्रांनो। बक्षीस मात्र कमी असलं तरी काय होत नाही, मानाचं मैदान म्हणून याला ओळखलं जातं। महाराष्ट्र केसरी असं हे मैदान आहे आणि या मैदानामध्ये टॉपची नंदी येणारच आहेत। त्यांचे पहिरे तुम्हाला या व्हिडिओद्वारे समजतील। व्हिडिओ संपूर्ण पहा। तर मित्रांनो, सर्वप्रथम ट्रिपल हिंद केसरी स्वामी। मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, स्वामीने मित्रांनो एक काल गाजून ठेवलेला आदात वयामध्ये सुद्धा चांगले मैदानामध्ये गुलाल घेतलेला असा स्वामी आपल्याला उद्याच्या मैदानात 100% दिसणार आहे। आणि त्याचा पायरासुद्धा मित्रांनो 100% फिक्स झालेला आहे। तुम्हाला तो पायरा समजेलच। तर मित्रांनो, स्वामी असा नंदी जो पुसेगावच्या हिंदी केसरी मैदानात सुद्धा गुलालाचा मानकरी झालेला होता आणि आता उद्या आपल्याला 11 तारखेला स्वामी, कल्याण चिंचपाडा यांचा लक्षा, मित्रांनो हिंद केसरी लक्षा आणि ट्रिपल हिंद केसरी स्वामी यांचा पायरा मात्र 100% फिक्स झालेला आहे। आणि मित्रांनो, लक्षाने सुद्धा चांगल्या मैदानामध्ये गुलाल घेतलेला आहे। मराठवाडा केसरी मैदानामध्ये सुद्धा गुलालाचा मानकरी झालेला आणि अशा अनेक मैदानांमध्ये गुलाल मात्र मिळवून ठेवले आहे लक्षाने। आणि तोच मात्र पायरा आपल्याला उद्या कोलेच्या महाराष्ट्र केसरी मैदानात फिक्स झाला आहे आणि उद्या तुम्हाला हा पायरा 100% बघायला मिळणार आहे। मुंबईची आन बान शान हिंद केसरी मथुर। मित्रांनो, मथुर आपल्याला उद्या 100% बोलताना दिसणार आहे। तुम्हाला माहीतच असेल, आता बावऱ्या आणि मथुर यांची जोडी मात्र 2 दिवसापूर्वी पळाली गेली। ते सुद्धा मित्रांनो फायनलमध्ये राहिली आणि गुलालाची मानकरी झाली। आणि आता उद्या कोलेच्या महाराष्ट्र केसरी मैदानात मथुर मात्र सज्ज झाला आहे। सर्वजण एकच प्रश्न विचारत होते की मथुरचा पायरा कोण असणार। तर मित्रांनो, हा पायरा संभावित पायरा असणार आहे, फिक्स पायरा नसणार आहे। तर मित्रांनो, माझ्या अंदाजाने सर्जा आणि मथुर यांचा पायरा आपल्याला बघायला मिळू शकतो। वेगाचा शेवट सर्जा तुम्हाला माहीत असेल खूप असा फॉर्ममध्ये आहे। पिस्टनच्या बरोबर मात्र कालच्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी झाला। सुंदर अशी गती लागली गाडीला आणि गाडीने मात्र विजय मिळवला। आणि आता आपल्याला उद्या महाराष्ट्र केसरी मैदानात मथुर आणि सर्जा यांचा पायरा बघायला मिळू शकतो। पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, हा पायरा संभावित पायरा आहे, फिक्स पायरा नाही आहे। तर तुमचं मत काय या जोडीबद्दल तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता। रुस्तमे हिंद केसरी महिब्या डाऊनसुद्धा आपल्याला उद्याच्या महाराष्ट्र केसरी मैदानात 100% बघायला मिळणार आहे मित्रांनो। आणि तुम्हाला सांगायची गरज नाही, महिब्या ज्या मैदानात पळतो त्या मैदानात टॉपचा मित्रांनो कमबॅक करतो। आणि आता उद्या आपल्याला 100% महिब्या दिसणार आहे। महिब्या कमी मैदानात पळतो, पण ज्या मैदानात पळतो त्या चांगल्याच मैदानात पळतो मित्रांनो। आणि उद्या महिब्याचा पायरासुद्धा फिक्स झाला आहे। तर द्वारलीचा हरण्या आणि महिब्या यांचा मात्र पायरा 100% फिक्स झालेला आहे। आणि द्वारलीच्या हरण्याने मित्रांनो कालच्या मैदानात मी सांगितलं होतं की लखन आणि हरण्या यांचा पायरा असणार आहे आणि तोच पायरा मित्रांनो आपल्याला बघायला मिळाला। पण आरितजादा केसरीच्या मैदानात तो पायरा नाही दिसला, तर दुसऱ्या मैदानात तो पायरा आपल्याला बघायला मिळाला आणि त्या पायऱ्याने मात्र 2 नंबरचं पारितोषिक मिळवलं आणि गुलालाचा मानकरी झाला। आणि आता उद्या आपल्याला हा पायरा 100% बघायला मिळणार आहे। तर तुमचं मत काय या पायऱ्याबद्दल ते मला कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो। कारण दोन्ही नंदी हे टॉपचे नंदी आहेत, चांगल्या बैलांना यांनी पाणी बाजून ठेवलं आहे आणि उद्या आपल्याला ही जोड एकत्र बघायला मिळणार आहे। रुस्तमे हिंद केसरी, दशम हिंद केसरी बकासूर। मित्रांनो, बकासूर आपल्याला 100% उद्याच्या कोलेच्या मैदानात दिसणार आहे। आणि महाराष्ट्र केसरी मैदान म्हटल्यावर बकासूरसुद्धा आपल्याला 100% मैदानात दिसणार मित्रांनो। हे जुनं आणि पारंपरिक मैदान आहे, वर्ष 39वे मैदानाचे चालू आहे आणि अशा पारंपरिक मैदानात बकासूर आपल्याला दिसतो म्हणजे दिसतोच। आणि बकासूरचा पायरा हा संभावित पायरा असणार आहे, फिक्स पायरा नसणार आहे। तर मित्रांनो, बकासूर आणि घोटचा सर्जा यांचा पायरा आपल्याला बघायला मिळाला असता, परंतु घोटच्या सर्जाला पायाला दुखापत झाल्या कारणामुळे घोटचा सर्जा सध्या आपल्याला मैदानात दिसत नाही आहे। तर मित्रांनो, सर्वजण घोटच्या सर्जा आणि बकासूरची जोडी मिस करताय, तर कोणी जोडी मिस करते ते मला कमेंट्समध्ये सांगा। आणि आता उद्याच्या मैदानात बकासूर आणि लखन, संभाजीनगर एक्सप्रेस लखन यांचा पायरा आपल्याला बघायला मिळू शकतो। हा मित्रांनो फिक्स पायरा नाही आहे, हा संभावित पायरा आहे। तर तुमचं मत काय या पायऱ्याबद्दल ते मला कमेंट्समध्ये सांगा। आणि लखनसुद्धा आता बेदम फॉर्ममध्ये मित्रांनो कालच्या मैदानातसुद्धा 2 नंबरचं पारितोषिक मिळवले लखनने। हरण्या आणि लखन यांचा पायरा मी सांगितलेला तो जुळून आला आणि गुलालाचे मानकरी ते झाले। आणि आता लखन
आणि बकासूर यांचा पायरा जुळून याची खूप अशी दाट शक्यता आपल्याला वाटते, म्हणून हा पायरा तुम्हाला मी सांगतोय. तर तुमचं मतसुद्धा तुम्हाला सांगू शकता बकासूर आणि कोणता नंदी पायऱ्याची शक्यता जास्त आहे उद्याच्या मैदानात. परंतु या जोडीबद्दल तुम्ही मला सांगा आणि तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.